लक्ष्मी काका मला मला असं असं जायचं नाहीये रे. असं काय करू राहिली? आता आपलं ठरलंय ना सगळं. ते परागराव तिकडे वाट बघू राहिले आणि आता माघार नाही घ्यायची. आता जर माघार घेतली ना तर आयुष्यभर तुला लई त्रास होईल. घरात कस काय घुसला तू? काय काम आहे? चल चल बाहेर चल. आमची पप्पी कुठे आहे? कोण तुमची पप्पी का बीपी आम्हाला काय माहितीये? आमची पप्पी ते नवरी मुलीला फोन लाव आधी, नाहीतर तिचा काकाच यायचा इथं. काही फोन लावायची गरज नाहीये. का? कलावऱ्या नवऱ्या मुलीला घेऊन आलेल्या आहेत. लग्न केलंस? बघा बघा बघा, या या या. हा चला का आतमध्ये. ए थांब. आपण घेतलेला निर्णय तर बरोबर आहे ना? तुम्हीच माझे योग्य जोडीदार आहात आणि आता या वेळी आपण एकत्र आहोत. माझ्यासाठी हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. की बात नहीं है उनके दिल तक जाना था, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है. मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती ना, म्हणून फोन केला. लक्ष्मी काका ऐक ना, आईला सांगशील का रे? मला तिची खूप आठवण येऊ राहिली. हे पाय बाळू, आपल्या निकम घराण्याच्या आबरूत सवाट्यावर येऊ नये म्हणून मी सांगते, आपण वाटणी करू. अक्का ही आता आपली रूम जी आधी माझी होती, मी सोनी, आता हरीश काकांची, आता आपली म्हणजे ही सोनीची कॉट, ही माझी कॉट.
आपण रूम लावून घेऊया का? हा हा लावून घेऊया. लावून घेऊया आपण. लावून घेऊया. लावायला काय तू टेबल सरकू. आधी टेबल सरकू मग बघू काय काय. हा. झालं सगळं. एक गोष्ट राहिली. काय? एक महत्वाची गोष्ट राहिली. काय? तुमच्यासाठी आहे. काय? टेबल. आजपासून तो टेबल तुमचा. तुम्ही त्यावर PhD चा अभ्यास करायचा. थँक्यू. नाही म्हणजे घरात एवढं काय काय होऊ राहिलं पण तुम्ही माझ्या PhD ला नाही विसरलात. कसं विसरणार आहे. जे काय झालं ते PhD म्हणून. पालेभाज्या असतात ना, मेथी पालक, त्याच्या जोडीला जर त्याच्याच पानाने बांधलं असेल तर ओळखायचं ती शेतातनं डायरेक्ट आलेली भाजी. अरे बाप. आणि जर सुतळीनं बांधलं असेल ना तर ओळखायचं की ती शेतातनं डायरेक्ट आलेली भाजी नाही. माझी आई सांगते. हो. आई तुझ्या कृपेने माझी सगळीच कामं यशस्वी झालेली आहेत. पण चॅटवेल बरोबरचं डील म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. श्लोक दशपुत्रे हो म्हणू दे. तथास्तु. कधी कधी ना श्लोक नसतोच. हो, नियतीच्या मनात नेमकं काय आहे हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. आता तुझंच बघ ना, अण्णा गुरूंनी तुला ते नाणं दिलं होतं त्यामुळे तुझं अख्खं आयुष्य बदलून गेलं. कदाचित श्लोकच्या बाबतीतही असंच काहीतरी घडणार असेल. तुझा गंध कुठे आहे? डोके असेच हळूहळू तरंगत निघून जाऊ असं वाटतंय. पण दुसरं कोणीतरी येऊन टाचणी लावण्याआधी आपण आपल्या आभाळात गेलेले फुगे खाली आणूया. आधी आपण केक कापूया. ओके. ताई, हे काय चाललंय सगळं? गीता, काय म्हणली होतीस तू? सूर्या माझा आहे, तुझा कधी बी नाही होणार. आता काय झालं? नेताजी सर्कल. बकरी अड्डा.